बरोबर दिलं, खूप चांगलं मार्गदर्शन केलं याबद्दल पुन्हा एकदा मनोभावे तुमची मात्र मी आभार व्यक्त करतो आणि लगेचच आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय. मित्रांनो, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा असा प्रमुख कार्यक्रम आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काही विद्यार्थी आहेत त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. तर तत्पूर्वी आपण छोटंसं इंट्रोडक्शन घेतो. माफ करा अजून वेळ घेतो तुमच्याकडे, कारण की नवरत्न युवा संघटना मागील 5-5 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सामाजिक चळवळी हातात होते. फक्त कळंबोली कामोडे आणि परभणी तालुक्यापर्यंत तिच्या कक्षा थांबलेल्या नाहीये. तर या कक्षा रुंदावल्या गेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये भरपूर गावाखेड्यांमध्ये देखील आज महाराष्ट्राच्या भरपूर तालुक्यांमध्ये देखील सांगायचं म्हटलं तर नवरत्न युवा संघटनेची एक बॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि असेच यशस्वी उद्योजक आणि त्याचबरोबर एक शैक्षणिक सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम करणार आहे आणि त्याबरोबर सांगायचं म्हणलं तर आपल्या गावच्या राजकारणामध्ये ज्यांनी मात्र राजकीय दृष्ट्या देखील खूप चांगली बदल मारले असे आपले कळंबोली शहराचे रुपेश दादा जे अध्यक्ष आहेत त्यांना मात्र विनंती करूया की आपण थोडीशी वास्तवना आपलं मनोगत आणि विद्यार्थ्यांचं थोडंसं मनोगत प्लीज तसेच रुपेश दादा रुपेश सर्वप्रथम मला माहिती की आपण सर्वजण जो कार्यक्रम आता आयोजित केलेला खूप आतुरतेने वाट पाहता. सर्वप्रथम थोडासा उशीर झाल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि अशा भर पावसामध्ये आपण सर्वजण आणि ते वेळ काढून या आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा समाज पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेले मान्यवर माजी आमदार दादा पाटील साहेब, त्याचबरोबर माजी नगरसेवक गोपाळ भगत साहेब, त्याचबरोबर भरत दादा नागवंत साहेब, त्याचबरोबर आपले उपस्थित असलेले विविध पदाधिकारी आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या विरोधी काम करून आता. नवरत्न युवा संघटनेबद्दल जर सांगायचं झालं तर ही जी नवरत्न युवा संघटना आहे ती 2020 साली सुरुवात म्हणजे थोड्याशा 20 म्हणून शकते 20 आम्ही लावलं होतं. तर आपले जे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत सचिन दादा केकाम यांनी एक आपल्या मित्रांमध्ये असाच एक विषय मांडला की आपण आपल्या कळंबोली शहरामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत. त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कुठेतरी आपण आवाज म्हणणं गरजेचं आहे आणि लोकांना मदत करणं गरजेचं आहे. या एका छोट्याशा उद्देशातून हे बीज आम्ही रोवलं होतं आणि ते मग हळूहळू या 4 वर्षामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करून मोठं झालं. आपल्या ज्या संस्थेचे सगळ्या शाखा ज्या आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत की आपली इगतपुरीमध्ये शाखा आहे, त्याचबरोबर पंढरपूरमध्ये आहे, देहू आळंदीमध्ये पण आपल्या संस्थेची शाखा गेलेली आहे, त्याचबरोबर मुरघाटमध्ये नगरमध्ये आपल्या शेवगावला एक शाखा आहे आणि मागच्याच वर्षी 15 ऑगस्ट निमित्त साधून आमच्या गावी सांगली शहरामध्ये विटा एक गाव आहे त्या गावामध्ये आम्ही नवरत्न युवा संघटनेचं नवीन ऑफिस चालू केलं आणि त्या माध्यमातून शैक्षणिक आणि या प्रत्येक संघटनेचे ओपन झालेले आहे. याच्यामध्ये कोणत्याही आम्ही राजकीय पाठबळ नसताना आर्थिक पाठबळ नसताना या सर्व गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जेव्हा आम्ही कामं करायला लागलो कामांच्या स्वरूपामुळे या संघटनेचे नावरूपाला आली आणि त्यामुळे मग आम्हाला राजकीय किंवा आर्थिक पाठबळाची सुद्धा हळूहळू सुरुवात झाली. आणि मला आज या उद्देशाने सांगायला खूप बरं वाटतंय की मागच्या 4 वर्षाच्या कार्यकारिणीमुळे यावर्षी आम्हाला या संघटनेला फक्त संघटना नाही तर एक NGO म्हणून नामांकन प्राप्त झालेलं आहे. मित्रांनो, बरेच काम आम्ही आमच्या मार्फत करत असतो. त्या काही कामांची पाहू शकत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक रिलेटेड काही कार्यक्रम असतील, त्याचबरोबर आमचे फायनान्शियल रिलेटेड म्हणजे काही लोकांना मदत करायची असते, आर्थिक परिस्थिती करत असते, आरोग्याच्या बाबतीमध्ये काही असुविधा होत असते त्या बाबतीत काही निर्णय घ्यायचे असतील. तर खूपच आम्हाला अशी कामं करायला भेटली आणि त्या बाबतीमध्ये जसे इन्कमच्या बाबतीमध्ये बरेच लोकांची आम्हाला मदत करू शकतो. त्याच्यामध्ये आम्हाला उपयोग झाला आणि त्याच्या सगळ्यांची या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आभार मानतो. त्याचबरोबर काही ब्लड डोनेशन त्यानंतर रस्त्याचा प्रश्न खूप मोठा आहे. आमचा कार्यक्रम आपला गुंतवणूक सोहळा त्यामुळे पण याच्या रस्त्याचे प्रॉब्लेम असतील, लाईट बिलाचे प्रॉब्लेम असतील, पाण्याचे प्रॉब्लेम आहे. हे आपल्या कळंबोलीचे खूप महत्वाचे आयोजनचे विषय आहेत. अशा विषयांमध्ये पण प्रयत्न केला आणि त्याच्यामधून काही प्रमाणामध्ये आम्हाला त्याच्यात मिळालेला आहे. इथून पुढे त्यासाठी प्रयत्न करत आहोत. हा जो आपला शैक्षणिक वाटचालीचा कार्यक्रम आहे ते 3रं वर्ष आहे आणि या 3ऱ्या वर्षी आपण सगळ्यांनी आम्हाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. तर ही जी संघटना आहे ना शॉर्टमध्ये सांगतो, संघटना म्हणजे काय आपण
आपण सगळ्यांनी मिळून की सगळ्या यंग जनरेशनने मिळून त्या विचाराने प्रेरित झालेलो आहोत की आपल्या या माणूस जन्माच्या साखळी काहीतरी सार्थक केलं पाहिजे. सार्थक तेव्हाच होईल ज्यावेळी आपण आपली दररोजची कामं सोडून आपलं वैयक्तिक जीवन सोडून तेव्हा आपण समाजासाठी उपयोगी पडणार आहोत. त्यावेळेस संघटनेचं किंवा आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. याच माध्यमातून आम्ही या विचारातून सर्वजण एकत्र आलेलो आणि ही संघटना चालवतो. तर तुकडोजी महाराजांचं एक छोटीशी वाक्य आहे, छोटीशी कविता आहे संघटनेच्या बाबतीत, त्यामुळे थोडं 2 मिनिटांमध्ये बोलून दाखवतो. तो हातीच आवडी कोणती दोर, मुंग्याचं सर्प ही करती गरज. म्हणजे हातीला एक साधा दोर सुद्धा आपण जर बांधला तर ते आवडू शकतो, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. बरोबर, कारण हातीला माहिती नसतं की दोर कशाचं, साखळी कशाची, तो तोडू शकतो पण त्याला ते माहिती नसतं. तर मुंग्याही सर्पाची कधी गरज, म्हणजे मुंग्या सुद्धा सापाला जर करू शकतात तेवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. त्याच्या मुंग्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर रानपुत्री संघटन हुशार जागरायचंही गरीब भारत. म्हणजे जर रानपुत्री जरी एकत्र आले तरी सुद्धा ते एखाद्या वाघाला फाडू शकतात एवढी ताकद संघटनेमध्ये आहे. आणि तीच ताकद आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या संघटनेच्या ताकदीने आम्ही जो पण प्रश्न सोडवण्याचा असेल त्या कळंबोली काबोली शहरामध्ये विविध ठिकाणी काम करतो, तर तो प्रयत्न आम्ही या संघटनेच्या माध्यमातून नक्की करू एवढा आश्वासन तुम्हाला देतो. आणि तुमचा जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा सर्वांचं जे पूर्णगाव आता होणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर त्यांना इथे घडवण्यासाठी ज्या शिक्षकांनी खूप सारे प्रयत्न घेतले, ज्या आईवडिलांनी खूप सारे प्रयत्न घेतलेले आहेत, त्या सगळ्यांचे सुद्धा अभिनंदन. आणि फक्त 2 गोष्टी सांगतो मित्रांनो, इथून पुढच्या वाटचालीमध्ये जे आता तुम्ही शिकून बाहेर पडले 11वी 12वी चांगली, तर मी एवढंच सांगतो की मी माझं काही इंट्रोडक्शन जास्त दिलं नाही, शेवटी भेटू तुम्हाला. तर मी एवढंच सांगतो की 2 गोष्टी फक्त इथे पुढे तयारी करा. ज्यावेळी पण तुम्ही सकाळी उठा संध्याकाळी झोपा त्यावेळी प्रत्येक ज्या गोष्टींनी माणसाने उद्योगातून ज्या गोष्टी तुम्हाला दिवसभर मदत केल्या ना, त्यांना फक्त एक मनापासून डोळे दाखवून थँक्यू बोला. ग्रॅटिट्यूड म्हणतात. हा ग्रॅटिट्यूड एक आभार व्यक्त करण्याची सवय तुम्हाला लागली. याच्यामुळे काय होणार आहे ना, तुम्हाला तो बघणार नाहीये व्यक्ती, तुम्ही थँक्यू बोलतो ना तो व्यक्ती तुम्हाला बघणार नाहीये, पण कुठेतरी ही सृष्टी तुम्हाला बघते, हा देव तुम्हाला बघतो आणि त्याच्या ब्लेसिंग तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामधून तुमची प्रगती 100% होणार. तर हे ग्रॅटिट्यूडची एक सवय तुम्ही नक्की लावा. आणि दुसरी गोष्ट आहे अफर्मेशन. जसं सरांनी मगाशी सांगितलं की तुम्ही कुठलीही गोष्ट अचीव्ह करण्यासाठी ती बोला, तिला रिपीट करा. अशा अफर्मेशन तुम्ही बनवा की मला डॉक्टर बनायचं, मला इंजिनियर बनायचं, मला समाजसेवक बनायचं, जे पण तुम्हाला बनायचं असेल ना ते बनण्यासाठी त्याचं व्हिज्युअलायझेशन करा. सकाळी उठल्यानंतर 5 सेकंद डोळे दाखवून असं म्हणा की मी या देशाचा पंतप्रधान झालो, मी या देशाचा सायंटिस्ट झालो, मी या देशामध्ये गणित विषयामध्ये तज्ञ झालो. असं कोणत्याही पद्धतीने जे जे तुम्हाला वाटतं माहिती बनायचं त्याचे व्हिज्युअलायझेशन तुमच्या डोक्यामध्ये करा. आणि तुम्हाला 100% गॅरंटी देतो की हे व्हिज्युअलायझेशन केलं एक लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून गोष्ट असते ती तुमच्यासाठी वर्क होईल. या सृष्टीमध्ये काही सुद्धा इम्पॉसिबल नाहीये. जे जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला भेटायला सुरुवात होईल. एकदा करून बघा आणि तुमच्या कार्यक्रमाला जर तुम्ही हे सगळं केलं आणि तुम्हाला परत चान्स भेटलं तर तुमचे अनुभव सांगायला आपण विसरू नका. एवढं माझ्या 2 शब्द संपवतो. थँक्यू सो मच.